या कार्यक्रमामध्ये मी रुबिना बोरकर परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते आहे। या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत असता बा.भ. बोरकर यांच्या मला आवडलेल्या काही कविता। तुकारामांच्या बायकोचं नाव रखुमाबाई किंवा जिजाऊबाई असं होतं। तिला आवली असं सुद्धा म्हणत। बा.भ. बोरकर यांनी आवलीवरती लिहिलेली वीट या नावाची कविता आज मी तुम्हाला ऐकवणार आहे। आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या धारणेप्रमाणे देवभक्ती करत असते। कुणी सांसारिक सुखाचा त्याग करून किंवा कुणी संसारामधल्या सख्या जबाबदाऱ्या त्यातल्या तापांचा स्वीकार करून अध्यात्माच्या वाटेवरती चालत असतो। देव दोघांनाही पावतो। आध्यात्मिक उन्नती दोघांचीही होते, कारण देवाच्या दारी तुमच्या प्रामाणिकपणाची आणि तुमच्या विवेकाची कसोटी घेतली जाते। सारा संसार विसरून पांडुरंगाच्या पायी एकरूप आणि लीन झालेले एकचित्त झालेले तुकोबाराया काय किंवा तुकारामांनी संसारातल्या जबाबदाऱ्यांचा स्वीकार करून प्रपंचाचा थोडा तरी विचार करून मग अध्यात्म करावं, मग पांडुरंगाला भजावं असं म्हणणारी आवली काय। दोघांचीही प्रेमभावना, त्यांच्या मनातली भक्ती पांडुरंग जाणतात। पांडुरंगांना दोघांच्याही प्रेमभावना ज्ञात आहेत। किंबहुना तुकारामांच्या वाट्याच्या हिश्श्याच्या सर्व सांसारिक जबाबदाऱ्या स्वतः एकटीने पार पाडून पांडुरंगाची भक्ती करणारी आवली ही सुद्धा तुकारामात इतकीच पांडुरंगाला प्रिय आहे। तिच्या भाबड्या भक्तीने आज पांडुरंगाच्या हृदयातही गलबलून आलेलं आहे। कसं ते या कवितेमध्ये पहा। तुक्याच्या पायीची भायाजीने वीट केली पायपीट 84ची। तुक्याच्या पायाची भायाजीने वीट केली पायपीट 84ची। तयाचा संसार करावया गोड हातापाया फोड येऊ दिले। जन्म कशासाठी घेतला आवलीनी? तुकोबारायांचा संसार करण्यासाठी, तुकोबारायांच्या पायाची वीट होण्यासाठी जणू काही आवलीचा जन्म झालेला आहे आणि त्याचा संसार गोड करायला, चांगला करण्यासाठी तिने अनेक कष्ट घेतलेले आहेत। पोचवाया त्याच्या भुकेला भाकर काट्यांचे डोंगर पालाणिले। कधी कधी प्रपंचाचा भान न राहणाऱ्या तुकोबारायांच्या भुकेला भाकर देण्यासाठी काट्यांचे डोंगर पालाणीने अनेक कष्ट आवलीने घेतलेले आहेत, त्यांच्या बायकोनी रखुमाबाईंनी घेतलेले आहेत। पोचवाया त्याच्या भुकेला भाकर काट्यांचे डोंगर पालाणिले। न चुकावी त्याची पंढरीची वारी म्हणून वासरी नोलांडिली। तुकोबारायांची पंढरीची वारी कधीही चुकू नये, कुठच्याही वर्षी चुकू नये म्हणून स्वतः घराची पायरीही तिने कधी ओलांडली नाही। इतके कष्टात आवलीने दिवस काढले। लावणीया फाळी वाढली मावंदी। फाळी म्हणजे जीर्ण वस्त्रे, फाटकी तुटकी लुगडी। लावणीया फाळी वाढली मावंदी। मावंदी म्हणजे तीर्थयात्रेनंतर जे जेवण घालायचं असतं ते जेवण। तीर्थयात्रा सगळे करून आले, त्याच्यानंतर त्या लोकांना, वैष्णवजनांना खाऊ पिऊ घालायचं असतं, म्हणून या माऊलींनी काय केलं? लावणी या फाळी, अक्षरशः जीर्ण झालेली लुगडी वस्त्र नेसली त्या लोकांना तीर्थयात्रेनंतर आल्यानंतर खायला देण्यासाठी, जेवण देण्यासाठी। तुष्टविली मांदी वैष्णवांची। अशा प्रकारे वैष्णवजनांची भूक तिने भागवली। मांडीला त्यासाठी देवांशीही दावा, वेळी त्याची आवा उद्धरिली। प्रसंगी देवाशीही दावा मांडला, देवाशी सुद्धा मांडली, त्याची आई बहीण सुद्धा देवाची काढली। पण कशासाठी? या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, तुकोबारायांसाठीच ती सगळं असं करत होती। आपटली पोरे आदळीला माथा। आपटली पोरे आदळीला माथा परी त्याचा गाथा सांभाळीला। तिने काय केलं? प्रसंगी का आदळपट केली, आकांडतांडव केलं, भांडली ती, पोरं आपटली तिने। कशासाठी? तुकोबारायांची थोरवी गाथा सांभाळण्यासाठी।
आपटली पोरे आदळीला माथा परी त्याचा गाथा सांभाळीला सार्थक होऊन तुक्याच्या जन्माचे विमान देवाचे आले दारी. अशा प्रकारे आवलीने सुद्धा तुकोबारायांच्या पांडुरंगाच्या भक्ती करण्यासाठी आपल्या परीने तिने हातभार लावला. पांडुरंगराया प्रसन्न होऊन त्यांनी काय केलं, तुकोबारायांसाठी विमान पाठवलं घरी. म्हणजे मुक्तीची द्वार तुकारामांसाठी मोकळी झाली. असुनी गर्भार 5 महिन्याची, असुनी गर्भार 5 महिन्यांची गाभण म्हशीची आई व्हाया आली मुक्तीला लाविले माघारी तुक्याहुनी थोरी जिजाऊची. असून गर्भार 5 महिन्यांची गाभण म्हशीची आई व्हाया आलिये मुक्तीला लाविले माघारी तुक्याहुनी थोरी जिजाऊची. तुक्याहुनी थोरी जिजाऊची. विमानदारामध्ये आलं. तुकोबारायांबरोबर खरं तर आवली त्यांची बायको रखुमाबाई ती सुद्धा जाऊ शकली असती, कारण तिचीही भक्ती तेवढी झाली होती. पांडुरंग तिच्यावरही प्रसन्न झाले होते. पण आवलीने काय केलं, ते मुक्तीला सुद्धा माघारी पाठवलं. मोक्षाची वाट सुद्धा, मोक्षाची आलेली संधी सुद्धा तिने नाकारली. का नाकारली तर गोठ्यामध्ये 5 महिन्याची गर्भार 5 महिन्याची पोटात बाळ असलेली म्हस होती. तिचं बाळणपण तिला करायचं होतं. ही सुद्धा संसारातली एक जबाबदारी आहे. त्यामुळे पांडुरंगाने पाठवलेल्या विमानामध्ये तुकोबाराया बसून जात असताना सुद्धा, आवलीला जाता येत असताना सुद्धा ती एक कर्तव्य, ती एक संसाराची जबाबदारी करण्यासाठी, पार पाडण्यासाठी, गाभण राहिलेल्या म्हशीचं बाळणपण करण्यासाठी आवली थांबली. असून गर्भार 5 महिन्याची गाभण म्हशीची आई व्हाया आलिये मुक्तीला लाविले माघारी तुक्याहुनी थोरी जिजाऊची. अशा जिजाऊची, अशा तुकारामांच्या आवलीची थोरी काय वर्णावी. आलिये मुक्तीला लाविले माघारी तुक्याहुनी थोरी जिजाऊची. डोळ्यापुढं आहे ताजा तो प्रसंग रडे पांडुरंग ढसा ढसा. डोळ्यापुढे आहे ताजा तो प्रसंग रडे पांडुरंग ढसा ढसा. रडे पांडुरंग ढसा ढसा. अत्यंत भाबड्या आपल्या भक्ताची भक्ती पाहून पांडुरंगांच्या सुद्धा हृदयात कलबलून आलं आणि ते सुद्धा ढसा ढसा रडले. अत्यंत सुंदर, आणखी खूप कोमल भावनेनी अशी बांधली गेलेली ही कविता आहे. बाभा बोरकरांची वीट ही कविता आज मी तुम्हाला वाचून दाखवली. कशी वाटली अवश्य कळवा.